नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस दूरदर्शनच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे त्वचा विकार आणि त्याचप्रमाणे केस विकारांसाठी असणारी प्रभावी होमिओपॅथिक उपचार पद्धती. होमिओपॅथीचा जर का आपण विचार केला तर गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला असं आढळून येईल की होमिओपॅथीकडे लोकांचा ओढा वाढतोय आणि ह्याचं एक सबळ कारण असं सुद्धा आहे की आज मॉडर्न मेडिसिनमध्ये आपल्याला काही ठराविक रोगांवरती ठोस औषधोपचार मिळत नाहीत. महत्वाचं म्हणजे की दीर्घकालीन चालणारे आजार आहेत, मग त्याच्यामध्ये त्वचा विकार असो किंवा केस विकार असो किंवा त्याचप्रमाणे ॲलर्जीमुळे होणारे अस्थमा असो किंवा दमा असो आणि त्याचप्रमाणे संधिवातासारखाही आजार असो, ह्या विविध आजारांवरती आज कुठलेही ठोस औषधोपचार मॉडर्न मेडिसिन किंवा ॲलोपॅथीमध्ये उपलब्ध नसल्यामुळे आज होमिओपॅथीकडे एक आशेचा किरण एक म्हणून बघितलं जाते की ह्या सर्व उपचारांसाठी. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून आपण जे त्वचेचे विकार आहेत, स्किन डिसीज ज्याला म्हटलं जातं, आणि त्याचप्रमाणे केस विकार, हेअरफॉल सारखे ह्याविषयी आपण बोलणार आहोत. आणि ह्यावरती असणारे प्रभावी होमिओपॅथिक उपचार जाणून घेण्यासाठी या क्षेत्रातील अतिशय प्रसिद्ध असे डॉक्टर श्रीपाद खेडेकर यांना आपण आजच्या कार्यक्रमात आमंत्रित केलेले आहे. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतो डॉक्टर श्रीपाद खेडेकर यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर श्रीपाद खेडेकर हे आपल्या महाराष्ट्राला सुपरिचित असे व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात असे डॉक्टर श्रीपाद खेडेकर आहेत. एक रिसर्चर किंवा एक संशोधक म्हणून आणि त्याचप्रमाणे असणारे त्यांचे वेगवेगळ्या प्रकारच्या लेक्चर्ससाठी किंवा आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेली ज्यांनी भरीव कामगिरी आहे त्यासाठी खास करून सुपरिचित आहेत. त्यांनी होमिओपॅथीमध्ये MD ही पदवी संपादन केलेली आहे आणि हे मिळवत असताना अर्थातच त्यांना राजीव गांधी युनिव्हर्सिटीमधून प्रथम क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले होते. या ठिकाणी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर MD होमिओपॅथी ही पदवी मिळवल्यानंतर त्यांनी याच ठिकाणी ते थांबले नाहीत, तर त्यांनी आपला संशोधनाचा ध्यास हा सतत चालू ठेवला आणि या संशोधनातून नवीन उपचार पद्धती किंवा नवीन नवीन उपचार त्यांनी शोधून काढले, ज्याच्यात खास करून दमा किंवा संधिवातासारखे आजार आहेतच, पण कॅन्सर सारख्या भयावह आजारांवरती सुद्धा आज होमिओपॅथीने मात करता येते हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केलेलं आहे. खास त्यांचा संशोधनाचा विचार आहे की कर्करोग आणि त्यावरती असणारी होमिओपॅथी किंवा कॅन्सर आणि त्यावरती असणारी होमिओपॅथी याविषयी खास करून त्यांनी संशोधन केलेलं आहे. पण अर्थातच आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या विषयापुरती जर का मर्यादित बोलायचं झालं आपल्याला तर त्वचा विकार आणि केस विकारांमध्ये खास करून आपल्याला माहितीच आहे की बऱ्याचदा रिलॅप्स म्हणजे वारंवार हे रोग होत असतात, म्हणजे थोडा वेळ बरे होतात आणि पुन्हा हे उद्भवतात आणि समूळ उच्चाटन करण्यासाठी आज मॉडर्न मेडिसिनमध्ये कुठलेही परिणामकारक औषध आपल्याला त्वचा विकारांसाठी दिसत नाही. पण आज होमिओपॅथीमुळे आपल्याला सोरायसिस, एक प्रदीर्घ काळ चालणारा आजार आहे, सोरायसिस सारखा आजार, व्हिटिलिगो किंवा ज्याला कोड म्हटलं जातं सामान्य परिभाषेमध्ये, पांढरे डाग म्हटलं जातं, असा आजार किंवा हेअरफॉल सारखे किंवा केस गळण्यासारखा आजार आणि त्याचप्रमाणे अतिशय तरुणांना भेडसावणारा ॲक्ने वल्गॅरिस किंवा ज्याला तारुण्य पिटिका, मुर्म असं म्हटलं जातं, ह्या खास आजारांवरती डॉक्टर श्रीपाद खेडेकर चर्चा करणार आहेत. त्यांची थोडीशी ओळख करून देताना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात अतिशय भरीव कामगिरी केलेली आहे त्यांनी आणि काही पुस्तकांचं लिखाण सुद्धा केलेलं आहे. एक आहे हे एक्स्ट्रोट्रॉम म्हणून हे एक पुस्तक हे जे लिहिलेलं आहे खास करून होमिओपॅथीच्या असणाऱ्या सर्व स्टुडंटसाठी मार्गदर्शक आणि सर्वसामान्यांसाठी सुद्धा एक मार्गदर्शक असं पुस्तक आहे. ह्याशिवाय काही सीडीजचं प्रकाशन त्यांनी केलेलं आहे खास करून होमिओपॅथीवरती ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. आणि हे न्यूक्लियस नावाची सुद्धा एक सीडी ज्याच्यामध्ये खास करून अँबॅसेडर जे आहेत, इंडियन अँबॅसेडर जे आहेत सर्बियाचे, त्यांनी खास करून ह्याला प्रस्तावना दिलेली आहे. आपण इथे बघू शकता जे राजदूत आहेत त्यांनी प्रस्तावना दिलेली आहे. असे डॉक्टर श्रीपाद खेडेकर आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहेतच, पण खास करून भारतामध्ये किंवा मुंबईमध्ये त्यांचं दादर या ठिकाणी क्लिनिक आहे, चेंबूर या ठिकाणी सुद्धा क्लिनिक आहे, ठाणे या ठिकाणी क्लिनिक, आणि याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरती बेलग्रेड, स्वित्झर्लंड या ठिकाणी ते व्हिजिटिंग कन्सल्टंट आणि लेक्चर घेण्यासाठी जात असतात संपूर्ण युरोपभर. ह्याशिवाय सुरणा हॉस्पिटल या ठिकाणी सुद्धा व्हिजिटिंग कन्सल्टंट म्हणून ते कार्यरत आहेत, जे CGHS हॉस्पिटल आहे. ह्या विविध स्तरांवरती कार्य करत असतानाच ट्रेनिंग देण्यासाठी विविध स्टुडंट्सना त्यांच्या क्लिनिकमध्ये ते ह्या ठिकाणी फेलोशिप्स त्यांनी ठेवलेले आहेत. त्यामुळे नवीन जे तरुण होमिओपॅथ डॉक्टर आहेत ते जरूर त्याचा लाभ घेऊ शकतात. त्याविषयी आपण कार्यक्रमात पुढे बोलणार आहोत. ह्याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन मला जरूर सांगावंसं वाटतं की आजच्या कार्यक्रमाचा जो विषय आहे त्वचा विकार आणि केस विकार, ह्याविषयी जर का आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण जरूर आपल्या कार्यक्रमात प्रश्न विचारू शकता. आणि हे प्रश्न विचारण्यासाठी जे फोन नंबर्स आहेत ते पुढील प्रमाणे सगळ्या प्रेक्षकांनी नीट टिपून घ्या. 24908050 म्हणजेच 24908050 प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक आहे 24988050 म्हणजेच 24988050. हे दोन्ही नंबर्स मुंबईतील प्रेक्षकांसाठी आहेत आणि मुंबई बाहेरून जेव्हा आपण फोन कराल तेव्हा मात्र STD कोड याच्या मागे लावायला लागतो 022 किंवा 022 असा. तर आपण जरूर
कार्यक्रमाकडे वळूया. एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे त्वचा विकार आणि केस विकार, ज्याच्याविषयी आपण बोलणार आहोत कार्यक्रमात. पण सर्वप्रथम डॉक्टर श्रीपाद खेडेकर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात. त्वचा विकार आणि केस विकार आणि एकंदरीतच ह्यांची असणारी म्हणूया की एक दीर्घकालीन चालणारे असे आजार आहेत आणि त्वचा विकारांमध्ये खास करून रिलॅप्स किंवा पुनरुद्भव आपल्याला वारंवार झालेला दिसतो. आणि अर्थातच हे सगळं जाणून घेण्यासाठी आमच्या प्रेक्षकांना सर्वप्रथम आपल्याला काय सांगायला आवडेल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्वचा हा एक सर्वात मोठा अवयव आपल्या शरीराचा, पण मॉडर्न मेडिसिनमध्ये त्वचेला एक वेगळं स्थान दिलेलं आहे. म्हणजे ते युजली म्हणतात की स्किन ही एक वेगळं ऑर्गन आहे आणि त्याची ट्रीटमेंट वेगळी असावी. तर होमिओपॅथीमध्ये आमच्याकडे आम्ही ॲब्सोल्युटली सायंटिफिक वेमध्ये जातो की त्वचा ही शरीराचा एक भाग आहे आणि तुम्ही शरीर बरं कराल तर मग त्वचा ऑटोमॅटिकली बरी होणारच. त्यामुळे आपण जे स्किनसाठी जे सिम्प्टोमॅटिक रिलीफ घेतो त्यांनी तात्पुरता फायदा होतो आणि त्यानंतर मग आजार डेफिनेटली परत येतो. पण आपण जर जेनेटिक लेवलला जाऊन ते बरं केलं तर मग स्किनचे प्रॉब्लेम संपूर्णपणे बरे होऊ शकतात. तर आपण म्हणजे स्किन हा विषय समजायचा तर आपल्याला माणूस हा समजला पाहिजे. तर आपण अगदी माणसाच्या सुरुवातीपासून बघितलं की एक आपण प्रेझेंटेशनकडे थोडंसं बघूया की माणसाचा जन्म जेव्हा होतो तेव्हा एक स्पर्म हा एक ओमला जाऊन मिळतो आणि मग तिकडे फर्टिलायझेशनचा प्रकार होतो. आपण थोडं स्टील फॉरवर्ड करूया. हो, येस. आणि मग त्याच्यानंतर मग एक एम्ब्रायो फॉर्म होतो, म्हणजे तिकडनं नवीन जीवनाची सुरुवात होते. मग आपल्याला एकदा समजलं की नवीन जीवनाची सुरुवात कुठून होते त्यानंतर मग समजेल की स्किन हा अवयव कसा तयार होतो आणि कुठून तयार होतो. आपण सुरुवातीपासून फर्टिलायझेशन पासून जाऊया. फर्टिलायझेशनची आपण प्रक्रिया या ठिकाणी आता डेव्हलपिंग एम्ब्रिओ मध्ये बघणार आहोत की कशा रीतीने आज संपूर्ण मानवी जीवनाची सुरुवात होते. हे जर का आपण जाणून घेतलं तर होमिओपॅथीची ह्याच्यावरती असणारी जी चिकित्सा आहे जी समूळ उच्चाटन करू शकते ह्या सर्व रोगांचे किंवा त्वचा विकारांचं, खास करून सोरायसिस, विटिलिगो सारखे आजार जे भेडसावणारे आजार आहेत, इथे आपण बघूया या ठिकाणी. तर इथे आपण हेच बघितलं की फर्टिलायझेशन प्रोसेस सुरू झाली म्हणजे नवीन जीवनाची सुरुवात झाली की त्याच्यानंतर मग एका पेशीपासून ट्रिलियन्स ऑफ सेल्स किंवा करोडो पेशी तयार कशा होतात आणि मग त्याच्यामधल्या काही पेशी स्किन बनतात. बरोबर. या ठिकाणी स्पर्म हे या ओव्हम मध्ये आता समाविष्ट होत आहेत, मिलन होत आहे एका स्पर्मचे. त्यानंतर मग आई आणि वडील दोघांची गुणसूत्र तिकडे मिळतात आणि मग एक नवीन जीवनाची प्रक्रिया सुरू होते. एक नवीन गुणसूत्र इथे तयार होत आहे जे त्या इंडिव्हिज्युअल माणसाचं म्हणूया की एका सेल पासून दुसऱ्या 2 सेल, मग एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16 असं होऊन ते करोडो सेल्स तयार होतात. आणि मग प्रत्येक पेशीला एक पर्टिक्युलर कामगिरी दिलेली असते की काही पेशी स्किन बनतात, काही पेशी ब्रेन बनतात, काही पेशी आपले लंग्स बनतात. असे या ठिकाणी बघतोय आपण या ठिकाणी की कशी पेशींची उत्पत्ती होऊन आता या ठिकाणी एक मांसाचा गोळा आता तयार होतो आहे आणि तो गर्भाशयामध्ये रुजून या ठिकाणी नवीन व्यक्तीचा जन्म. ह्या ब्लास्टोसिस्टची ही फेज आहे पहिली. ब्लास्टोसिस्ट नंतर इनर सेल मास तयार होत आहे आणि हे आपण बघू शकता की ह्याच्यामध्ये आता ह्या ठिकाणी वेगवेगळ्या अवयवांचं ह्या ब्लास्टोसिस्ट पासून होणारा जो ही सुरुवात आहे, वेगवेगळ्या अवयवांमध्ये परिवर्तित होण्याची जी सुरुवात आहे आपण बघू शकता. रुजलाय आता गर्भाशयामध्ये आणि गर्भाशयामध्ये रुजल्यानंतर आता बघू शकता आपण की वेगवेगळे अवयव ह्या ठिकाणी निर्माण होणार आहेत, ज्याच्यामध्ये स्किन हा सुद्धा एक महत्वाचा किंवा त्वचा आणि केस ह्याचा सुद्धा एक महत्वाचा अवयव असणार आहे. ह्याच्यात वेगवेगळे लेअर असतात का सर जेव्हा हे तयार होतात अवयव तेव्हा? सर्वात 3 महत्वाचे लेअर. एक म्हणजे सर्वात बाहेरचा एक्टोडर्म, त्याच्यानंतर मग त्याच्यामधला एंडोडर्म आणि सर्वात आतमधला मिझोडर्म आणि मग यापासून तयार होणारे वेगवेगळे अवयव. आपण बघू शकता हे फार महत्वाचं आहे की हे सर्वात बाहेरचा लेअर जो आहे हा याला आम्ही एक्टोडर्म म्हणतो. तर यापासून आपला मेंदू आणि आपली त्वचा दोन्ही तयार होतात. म्हणजे मेंदू आणि त्वचा हे एकच. ते जरी भिन्न वाटले तरी ते बेसिकली एकाच लेअर पासून तयार होतात. त्याच्यानंतर मग आतमधला आहे तो आपण त्याला एंडोडर्म म्हणतो. म्हणजे इकडनं आपली अन्न नलिका किंवा आपला श्वास वगैरे रेस्पिरेटरी सिस्टम ही तिकडनं तयार होते. आणि मग त्याच्या सर्वात आतमधला असतो तो मिझोडर्म आणि मग मिझोडर्म बनत म्हणजे आपलं जे काय लिव्हर तयार होते किंवा आपले इंटरनल ऑर्गन्स तयार होतात ते पॅनक्रियाज म्हणा किंवा आपले एंडोक्राइन ग्लँड्स हे मिझोडर्म बनत तयार होतात. तर महत्वाचं म्हणजे काय की हा एक्टोडर्म जो आहे ब्रेन आणि स्किन हा एकच लेअर पासून तयार होतो. त्यामुळे जे काय अफेक्शन्स किंवा जे काय त्रास आपल्या ब्रेनला होतात तेच आपल्या स्किनवरती दिसू शकतात. म्हणजे स्ट्रेस किंवा ताणतणाव जो मेंदूवरती दिसतोय आणि ह्याचं एक सुरेख मेळ मला वाटतं होमिओपॅथीने घातलेला आहे की मेंदूचा किंवा आणि खरोखर आपल्याला व्यवहारात दिसतं बऱ्याचदा की ताणतणाव निर्माण झाली की सोरायसिस सारखा आजार आपल्याला फ्लरिश झालेला किंवा म्हणजे जास्त प्रमाणात झालेला दिसतो आपल्याला. आणि ही एक अतिशय महत्वाची गोष्ट डॉक्टर खेडेकर आम्हाला आता सांगितलीत. पुढे जाऊन अजून आपल्याला ह्या प्रेझेंटेशन मध्ये बघूया की होमिओपॅथीने जो विचार केलेला आहे त्वचा विकारांचा किंवा एकंदरीतच केसांसाठी, हेअर फॉलसाठी पर्टिक्युलरली तो काय आहे.